श्री स्वामी समर्थ. आज आपण नशिबात नाही ते कसे मिळवायचे ते पाहणार आहोत. त्याबद्दल आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यावरून आपल्याला स्वामींनी काय संदेश दिला ते पाहणार आहोत. एक खूप सुंदर असं गाव होतं. त्या गावात अनेक प्रकारची वृक्ष होती. त्या वृक्षामध्ये फळांची, फुलांची, जसे की आंबा, वड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, जांभूळ अशी अनेक वृक्षांनी ते गाव नटलेलं होतं. अगदी असं हिरवंगार छान गाव होतं. गावकरी वड आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायचे. लहान मुले आंबा, जांभूळ वगैरे झाडांच्या आसपास खेळायची. त्या झाडांची फळे तोडून त्यांचा आनंद घ्यायची. गुलमोहराच्या झाडांना तर भरपूर फुले यायची. त्या फुलांचा रस्त्यावर सरा पडायचा आणि गावाची शोभा खूप वाढायची. पण या सर्व झाडांना बघून कडुलिंबाच्या झाडाला मात्र फार दुःख व्हायचं. त्याला असं सतत नेहमी वाटायचं की मी कडू आहे, माझ्या पानांची चव कडवट आहे, म्हणून मी कोणाला आवडत नाही. कडुलिंब काय करतं, एकदा ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा, माझी सर्व पानं गोड कर, माझ्या पानांची चव गोड करून टाक. ईश्वर त्याची प्रार्थना ऐकतं. दुसऱ्या दिवशी कडुलिंबाची सगळी पानं गोड होतात. पण होतं काय की ती पानं गोड झाल्यामुळे मुंग्या, पक्षी आणि इतर कीटक कडुलिंबाची सर्व पाने खाऊन टाकतात. कडुलिंब पुन्हा दुःखी होतं. कडुलिंब पुन्हा देवाकडे प्रार्थना करतो की हे ईश्वरा, आता ना तू माझी सगळी पानं सोन्याची कर, म्हणजे हे पक्षी, कीटक माझी पानं खाणार नाही. ईश्वर त्याची ही प्रार्थना सुद्धा ऐकतो. दुसऱ्या दिवशी कडुलिंबाची सर्व पानं सोन्याची होतात. पण यावेळी काय होतं, सोन्याची पानं बघून सगळे गावकरी येतात आणि कडुलिंबाची सगळी पानं तोडून नेतात. कडुलिंब पुन्हा दुःखी होतं. त्याला आपली चूक कळते. यावेळी मात्र कडुलिंब अशी प्रार्थना करतो की हे ईश्वरा, हे करुणानिधी, मी मूळ अज्ञानी आहे. माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट हे मला नाही कळत रे. तू माझ्यासाठी जे चांगलं आहे ना, जे योग्य आहे तेच कर. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कडुलिंबाची पानं कडू झाली आणि कडुलिंब पुन्हा अगदी पूर्वीसारखं झालं. तर आजच्या आपल्या या गोष्टीतून आपला स्वामी संदेश असा आहे की आपल्यापैकी अनेक जणांना या गोष्टीतल्या कडुलिंबाच्या झाडासारखीच सवय असते. जे आपल्याकडे आहे त्यात ते कधीच संतुष्ट नसतात. त्यात सतत काहीतरी खाचाखोचा काढायचं, काहीतरी नकारात्मक गोष्टी शोधून काढायच्या, स्वतःला दोष देत राहायचं की हे असंच का, हे काही तसंच का, माझ्याच माती हे का, माझ्याच नशिबात हे असं का. आणि मग अशा वेळी काय होतं की ते आपल्याकडे आहे त्यात आपण समाधान किंवा आनंदी नाही राहत. जे दुसऱ्याकडे आहे ते सतत आपल्याला हवंसं वाटतं की हां, हे मिळाल्यावर मी आनंदी होईल. अशा प्रकारे मग आपल्याला कितीही काही मिळालं तरी आपल्याला आनंद वाटतच नाही. कारण प्रत्येक गोष्टीत सतत तक्रार, कुरबूर, प्रत्येक गोष्टीचा नकारात्मक विचार करणे, प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक बघणे, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कधी आनंद आणि समाधान मिळतच नाही. आणि या गोष्टींनी, या अशा स्वभावामुळे काय होतं की तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी व्यक्ती कधीच समाधानी आणि संतुष्ट नसते. कारण त्यांना कितीही मिळालं तरी कमी. ते काहीही असले तरी त्यात नकारात्मक काहीतरी शोधून काढणार आणि दुःखी होणार. त्यामुळे सतत असमाधानी, असंतुष्ट आणि अशा व्यक्तीकडे मनःशांती ही कधीच नसते. दुसरी गोष्ट ही
की ह्या अशा प्रकारचा सतत नकारात्मक विचार, सतत नकारात्मक गोष्टी केल्याने आपली जी आध्यात्मिक शक्ती असते, जी काही शक्ती आपण स्वामींची भक्ती करून, नामस्मरण करून, पूजा वगैरे करून मिळवतो, ही शक्ती कमी कमी होत जाते आणि आपल्यामध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता भरत जाते. आपण अनेकदा अनेक ठिकाणी पाहिलं आहे, या नकारात्मक विचारांमुळे आपल्याला किती त्रास होतो ते. आपण स्वामींच्या जसं जसं जवळ जात असतो, त्यामध्ये ही नकारात्मक शक्ती मध्ये मग विघ्न आणत राहते आणि आपल्या स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रवास फार लांबतो. हे आपण अनेकदा अनुभवतो, पाहतो. त्यातून कसे बाहेर पडता येईल, काय मार्ग करता येईल, किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर ती मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, या दृष्टीने विचार करण्याऐवजी हे नाही, ते नाही, असंच तसंच, तेच नाही, निगेटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस ठेवल्याने आपण त्याच नकारात्मकतेच्या दलदलीत अडकून राहतो. आता आपण बघणार आहोत की या गोष्टी बदलायला तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी किंवा या नकारात्मक गोष्टी टाळण्यासाठी काय करायचं आहे. तर बघा, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की पॉझिटिव्ह ठेवायचं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. तुमच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी आणि संतुष्ट राहायला शिका. त्यांच्यामधल्या नकारात्मक गोष्टी खाचाखोचा काढण्याऐवजी त्याचा पॉझिटिव्ह ॲक्सेप्ट, त्यामधले सकारात्मक गुण काय आहेत त्याकडे लक्ष द्या. ग्लास अर्धा रिकामा आहे हे म्हणण्यापेक्षा अर्धा भरलेला आहे हे म्हणा. त्याचप्रमाणे जे काही आहे त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघा. त्या दृष्टीने विचार करा की हे आता आहे, हे असं आहे. जर तुम्हाला बदलता येत असेल तर अवश्य बदला, पण नसेल तर काय करता येईल, कुठल्या दिशेने प्रयत्न करता येईल, काय सोल्युशन करता येईल, या दृष्टीने सुद्धा विचार करा. बघा, तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल आणि तुमच्याकडे नाही, पण तुम्हाला हवी असेल, एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर मग बिनधास्त प्रयत्न करा. नकारात्मकतेच्या आहारी जाऊ नका. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि बिनधास्त चांगल्या विचाराने एकदम प्रयत्न करा. आपले हे स्वामी महाराज म्हणालेत स्वतः की बघ बाळा, जे तुझ्या नशिबात आहे ते तर तुला मिळतंच, पण जे नाही ते सुद्धा जर तुला हवं असेल तर मी कशाला बसलोय, मी ते खेचून आणून देईन तुम्हाला. बघा, आपले स्वामी एवढं बोललेत, अजून काय हवंय तुम्हाला? बिनधास्त प्रयत्न करा. बघा, काय करायचे तुम्हाला, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करायचेत. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना, एखादी परीक्षा द्यायची, त्यात यश मिळवायचंय, एखादी नोकरी मिळवायची किंवा एखादी गोष्ट विकत घ्यायचे, तुम्हाला पैसे जमवायचे वगैरे जे काही, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे, सत्याचा मार्ग धरायचा. कुठल्याही प्रकारे लबाडी करून, चिटिंग वगैरे करून काही करायचं नाही. आपण स्वामींची साथ घेतोय, स्वामी आपल्या बरोबर आहेत त्या प्रवासात. त्यामुळे सत्याचा मार्ग, प्रामाणिक प्रयत्न, मेहनत करायला कधीही कमी पडू नका. कायम मेहनतीची तयारी ठेवा. स्वामी आपल्याला नेहमी योग्य मार्ग वगैरे दाखवत असतात. आपली तयारी हवी. आणि कुठलीही महत्त्वाची गोष्ट सुरू करण्याआधी, समजा तुम्ही एखाद्या परीक्षेसाठी अभ्यास चालू करत आहे किंवा काही कुठली मोठी गोष्ट करताय, त्याआधी स्वामींना छान प्रार्थना करा. त्यांना साकडे घाला की स्वामी, मी अशी गोष्ट करत आहे, स्वामी तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत राहा, मला योग्य मार्गदर्शन करा. आणि मग बघा कसे स्वामी तुम्हाला मदत करतात, कशी तुमच्याकडून ती गोष्ट पूर्ण करून घेतात ते. आजपासून आपण ठरवूया की
यापुढे कधीही असे नकारात्मक निराशाचे विचार करायचे नाहीत. आपल्याकडे जे काही आहे त्याची कायम चांगली सकारात्मक बाजू बघायची. त्याचे जे पॉझिटिव्ह कोण आहेत ते बघायचे. बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं की 2 वेळेचं अन्न, डोक्यावर छप्पर, पाणी वगैरे. या सगळ्या गोष्टीही लोकांना मिळत नाहीत. त्यासाठी हे लोक तरसत असतात. जे काही स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. स्वतःला त्याची जाणीव करून घ्या. त्या गोष्टींचे महत्त्व जाणून घ्या आणि स्वामींचे त्यासाठी आभार माना. सगळ्यात जे काही छान छान तुमच्याकडे आहे त्यासाठी स्वामींचे आभार माना. ह्याने अधिक भरभराट होते. स्वामींना ते जास्त आवडतं. तक्रार, कुरबूर, सतत असं करत राहणारी लोक स्वामींना नाही आवडत. आणि नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्ती मनापासून करत राहा. तुम्हाला जे काही हवं आहे ना आयुष्यात, स्वामी तुम्हाला सगळं देतील. आपण म्हटल्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. व्यवस्थित नियमाने करत राहा. स्वामी भक्ती, स्वामी नामस्मरण व्यवस्थित करत राहा. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात. आपले स्वामी म्हणाले आहेत की नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही कधीही निराश झाला तर कायम स्वामींकडे बघा. आपले स्वामी सतत आपल्या सोबत असतात आणि बिनधास्त प्रयत्न करा आणि बिनधास्त तुम्हाला जे काही हवे ते मिळवा. त्या मार्गावर जा. स्वामी आपल्या सोबत नेहमीच असतात. स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.